नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC GK या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल या विषयावर काही प्रश्नोत्तरे अभ्यासणार आहोत, जे कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे ठरणार आहेत. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर MPSC GK या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. प्रश्न क्रमांक 1. खालील विधान अ आणि कारण ब अभ्यासा. विधान अ. द्रव रूपातील लाव्हा प्रामुख्याने पठार निर्मितीला कारणीभूत असतो. कारण ब. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या बेसिक लाव्हाचा विलय बिंदू हा अतिशय कमी असतो. पर्याय 1. अ आणि ब दोन्ही विधाने सत्य असून ब हे अ चे स्पष्टीकरण आहे. पर्याय 2. अ आणि ब दोन्ही विधाने सत्य असली तरी ब हे अ चे स्पष्टीकरण देत नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय 1. अ आणि ब दोन्ही विधाने सत्य असून ब हे अ चे स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक 2. पृथ्वीचा केंद्र भाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पर्याय आहेत अ. सियाल, ब. सायमा, क. निफे, ड. शिलावरण. बरोबर उत्तर आहे पर्याय क. निफे. प्रश्न क्रमांक 3. खालील वैशिष्ट्य कोणत्या भूकंप लहरींचे आहेत? अ. भूकंप केंद्रापासून सरळ दिशेने प्रवास करतात आणि भूपृष्ठावर येतात. ब. जास्त घनतेच्या भागातून जाताना लहरीचा वेग वाढतो. क. द्रव पदार्थातून जाताना लहरींचा वेग मंदावतो. पर्याय आहेत अ. प्राथमिक लहरी, ब. दुय्यम लहरी, क. भूपृष्ठ लहरी, ड. सामान्य लहरी. बरोबर उत्तर आहे पर्याय अ. प्राथमिक लहरी. प्रश्न क्रमांक 4. ज्या खडकामध्ये 65% जास्त सिलिकाचे प्रमाण असते त्यास काय म्हणतात? पर्याय आहेत अ. बेसिक खडक, ब. ॲसिडिक खडक, क. मेटॅमॉर्फिक खडक, ड. प्लुटोनिक खडक. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. ॲसिडिक खडक. प्रश्न क्रमांक 5. यारदांग हे भूरूप कोणत्या प्रदेशात आढळते? पर्याय आहेत अ. महासागरीय, ब. वाळवंटी, क. आर्द्र प्रदेश, ड. हिमाच्छादित प्रदेश. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. वाळवंटी प्रदेश. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? पर्याय आहेत अ. माथेरान, ब. आंबोली, क. रामटेक, ड. लोणावळा. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. आंबोली. कारण आंबोली येथे सर्वात जास्त म्हणजेच 700 सेंटीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद आंबोली या ठिकाणी केली जाते. प्रश्न क्रमांक 7. हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही? पर्याय आहेत अ. बीड, ब. परभणी, क. नांदेड, ड. वाशिम. बरोबर उत्तर आहे पर्याय अ. बीड. प्रश्न क्रमांक 8. अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? पर्याय आहेत अ. बुलढाणा, ब. अमरावती, क. वर्धा, ड. वाशिम. बरोबर उत्तर आहे पर्याय ड. वाशिम. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्राला कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो? पर्याय आहेत अ. मान्सून वारे, ब. व्यापारी वारे, क. प्रतिव्यापारी वारे, ड. स्थानिक वारे. बरोबर उत्तर आहे पर्याय अ. मान्सून वारे. प्रश्न क्रमांक 10.
महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा कोणता? पर्याय आहेत अ. नाशिक, ब. पुणे, क. चंद्रपूर, ड. यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय ड. यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 11. आम्रसरी या मान्सूनपूर्व काळात पडतात. खालीलपैकी कोणत्या प्रदेशात या सरी पाऊस देतात? पर्याय आहेत अ. गुजरात, महाराष्ट्र, ब. दक्षिणी पठार, क. केरळ आणि कर्नाटक किनारपट्टी, ड. पश्चिम बंगाल आणि आसाम. बरोबर उत्तर आहे पर्याय क. केरळ आणि कर्नाटक किनारपट्टी. प्रश्न क्रमांक 12. खालील चुकीचे विधाने कोणती? अ. महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाची मृदा म्हणजे दख्खन पठारावरील काळी मृदा आहे. ब. ही मृदा कापूस उत्पादनासाठी उपयुक्त ठरते. रेगूर मृदा असेही म्हणतात. क. महाराष्ट्रात सर्वात उत्तम प्रकारची काळी मृदा ही गोदावरी, भीमा, कृष्णा तसेच तापी नदीच्या खोऱ्यात आढळते. पर्याय आहेत फक्त अ चूक, पर्याय 2 अ, ब चूक, पर्याय 3 क चूक, पर्याय 4 एकही चूक नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय 4 एकही चूक नाही. प्रश्न क्रमांक 13. सह्याद्री पर्वत क्षेत्रात कोणती आदिवासी जमात आढळत नाही? पर्याय आहेत अ. वारली, ब. ठाकर, क. गोंड, ड. महादेव कोळी. बरोबर उत्तर आहे पर्याय क. गोंड. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? पर्याय आहेत अ. धुळे, ब. नंदुरबार, क. मालेगाव, ड. गडचिरोली. बरोबर उत्तर आहे पर्याय ब. नंदुरबार. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी जिल्हे आणि अभयारण्य यांच्यापैकी चुकीची जोडी ओळखा. अ. कोल्हापूर राधानगरी, ब. सांगली चांदोली, क. सातारा कर्नाळा, ड. पुणे भीमाशंकर. चुकीची जोडी आहे पर्याय क. सातारा कर्नाळा. सातारा जिल्ह्यामध्ये कोयना अभयारण्य आहे तर कर्नाळा हे रायगड जिल्ह्यातील अभयारण्य आहे. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज do like, share and subscribe.